ದಲಿತ ಮಹಿಳೆಗೆ ವಂಚನೆ ಮಾಡಿದ ತಪ್ಪಿತಸ್ಥರ ಮೇಲೆ ಸೂಕ್ತ ಕ್ರಮವನ್ನು ಜರುಗಿಸಬೇಕು ಅಂತ ಆಗ್ರಹಿಸಿ ಬೆಳಗಾವಿಯ ಸುವರ್ಣ ಗಾರ್ಡನ್ ಬಳಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ದಲಿತ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿ ಶುಕ್ರವಾರ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಮಾಡಿತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮನವಿಯನ್ನು ಕೊಡಲಾಯಿತು. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರಾಯಬಾಗ ತಾಲೂಕಿನ ಚಿಂಚೋಳಿ ಗ್ರಾಮದ ದಲಿತ ಮಹಿಳೆಗೆ ಸೇರಿದ್ದ 5 ಎಕರೆ 21 ಗುಂಟೆ ಜಮೀನನ್ನು 85 ಲಕ್ಷಕ್ಕೆ ಮಾರಾಟ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಈ ಭೂಮಿಯ ಜಾಗ ಕೊಟ್ಟಂತರ ಜಮೀನು ಹೊಂದುತ್ತದೆ. ವಂಚನೆ ಮಾಡಿದ ದಲಿತ ಮಹಿಳೆಗೆ ನ್ಯಾಯವನ್ನು ಕೊಡಿಸಬೇಕು ಅಂತ ಒತ್ತಾಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. 85 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಹಣ ಇಟ್ಟು ಮಹಿಳೆಗೆ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಸೊಸೈಟಿಯಿಂದ ಕೊಡಿಸಿ 4 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಆಫ್ ಬರೋಡಾದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಟು ಬಾಕಿ ಉಳಿದ 80 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಚಿಂಚೋಳಿ ಗ್ರಾಮದ ರಮೇಶ್ ಮಾಯಗೊಂಡ ಪಾಟೀಲ್ ಈತನ ಉಳಿತಾಯ ಖಾತೆ ಸಂಖ್ಯೆಗೆ RTGS ಮೂಲಕ ಮಹಿಳೆಗೆ ತಿಳಿಸದೆ ಹಣ ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಮನವಿಯಲ್ಲಿ ಆರೋಪಿಸಲಾಗಿದೆ. ಇನ್ನು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ರಮೇಶ್ ಸನ್ನಕ್ಕಿ, ಲಕ್ಷ್ಮಣ ತೆಳಗಡೆ, ನಟರಾಜ್ ಮಾವರ್ಕರ್, ವಸಂತ अलखनूर ಸೇರಿದ ಹಾಗೆ ಇನ್ನೂ ಹಲವರು ಕೂಡ उपस्थितರಿದ್ದರು. काय झालंय त्या चिंचली ग्राममध्ये शोभा मान्य म्हणणाऱ्याचं जमीन 5 एकर 20 गुंठ जमीन आहे. ते राजू बनगे म्हणणार घेतला होता 85 लाखला. तो काय करला, या बाईचं बँक ऑफ बरोडामध्ये अकाउंट होतं नॅशनल बँकमध्ये. ते सोडून त्याला पाजवलेल्या बँकमध्ये आता पाजवलेल्या बँक म्हणलं काय सोमेश्वर बीडी बँक आहे, ते सोसायटी आहे. त्याच्यामध्ये 85 लाख रुपये घातला. त्याला पाहिजे म्हणता टायमात 1 लाख रुपये विड्रॉल करून दिलाय आणि 4 लाख रुपये तिच्या बँक ऑफ बरोडाला घातलाय. 80 लाख रुपये काय केलं, त्याच्या त्याच्या दोस्ताला घातला, रमेश पाटील म्हणण्याचं नावानं. तो घालून त्याला माहितीच नाही त्या बाईला. ती बाई बँकाला जाऊन पासबुक विचारला गेल्या टायमामध्ये तो मॅनेजर काय करला, त्याला तुझं कुठलं पासबुक तू कोणची हितकालीस म्हणून शिवाय दिलेला आहे. त्यानंतर 4 लोकांना घेऊन गेल्यानंतर तो लिहून देत आहे. काय म्हणून लिहून देत आहे, तुम्हाला 1 लाख रुपये मी विड्रॉल करून दिलंय, 4 लाख रुपये RTGS करले तुमच्या अकाउंटला बँक बरोडाला, आणि रमेश पाटलाच्या नावानं 80 लाख रुपये लावून दिले. तो रमेश पाटील आम्हाला काय समजून बाया विचारता त्याला मारायला जात आहे तो, आणि मागं ते पासबुक लिहून दिलं. ते जाऊन पुढची पोलीस स्टेशनला केस राहते. तिथं PSI पूजर म्हणून आहे, तो त्यांना लोकांना बोलू धरताय. बोलू जाऊन त्या बायला काय म्हणताय, नाही त्या बापे तो आणि संबंध आहे तुझं, तूच दिलीस त्याला पैसे म्हणून तो केस करत नाही. त्यानंतर बाहेरून तो ह्याला भीती घालताय तो माणूस रमेश पाटील म्हणणार, तू इथं गावावर घालतो तुला मर्डर करतो म्हणून. ही बाय भिवून काय करतात, बेळगावीत आहे मध्ये सांगली जिल्ह्यामध्ये बेळगावीमध्ये माहेरामध्ये आहे ती बाई. आता तिला न्याय पाहिजे म्हणून आमच्याकडे आलेल्या टायमात आम्ही काय करला, जाऊन पोलीस स्टेशनला भेटला. त्या बाईला बोलवून धाडले त्याने. ते बोलवून धाडल्यानंतर रायबाग CPI त्यांना बोलवून धाडले. तेव्हा तो 50 लाख रुपये माझ्याकडे खर्च करले. 30 लाख रुपये ती देतो, 1-2-3 वेळा टाइम द्या म्हणून गेला. तो गेल्यानंतर त्या रमेश पाटीलच्या बायकोला माहिती झालं ते माझ्या नवऱ्याचं नावानं 80 लाख रुपये आहेत म्हणून. तिने काय करले, दाल्याला माराला 10-15 लोकांना पैसे देऊन तयार करले. माझा दाला पिता दालूमध्ये विसा खाला म्हणून तिने तो काय करले, विसा घातले त्याच्यामध्ये, तो मरला. तिने काय स्पष्ट करले नाही, करोनामध्ये मरलाय म्हणून त्याला माटी देऊन सोडले त्याला. ते काय पंचनाम करले नाही, काय नाही. आमचे 80 लाख रुपये द्याव, नाही दिलं तर 5 लाख रुपये त्यांचे घेऊन आमचं रान आम्हाला द्यावं. आमच्या बाईला न्याय कुठं मिळतंय की तेव्हा जाऊन आम्ही धरणी बसणार. मावरकर म्हणून पठाण पंचायत मेंबर कंकणवाडी. ರಾಜಶೇಖರ್ ಹಿರೇಮಠ, ಕನ್ನಡಮ್ಮ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿ.